हॅलो फ्रेंड्स, आज आपण जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट्स बद्दल जाणून घेणार आहोत. जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? जावास्क्रिप्ट मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्टचे टाइप्स कोणकोणते असतात आणि त्याचं एक एक्झाम्पल घेऊन आज आपण जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट बद्दल जाणून घेणार आहोत. तर चला जाणून घेऊया ऑब्जेक्ट्स ऑफ जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, हे आपल्याला माहितीच आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असल्या कारणाने जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्ट हे एक महत्त्वाचा आपला एक रोल जो आहे तो रोल तिथे ते प्ले करत असतात. सो जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्ट हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आता ऑब्जेक्ट म्हणायचं कोणाला? तर ज्या काही आपल्या रिअल वर्ल्ड मध्ये आपल्याला सगळ्या ज्या काही थिंग्स सापडतात त्या सर्व थिंग्सला आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट असं म्हणतो. समटाइम इट इज ऑल्सो कॉल्ड एज द टँजिबल थिंग्स. जेवढ्याही रिअल वर्ल्ड मध्ये थिंग्स वस्तू प्रेझेंट आहे त्या सर्वांना ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. आता ऑब्जेक्टचे काही एक्झाम्पल्स जर सांगायचे झाले तर टीव्ही असेल, लॅपटॉप असेल, बुक असेल, कार, ट्रेन किंवा शॉप या सर्वांना ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. ऑब्जेक्ट जो आहे तर ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ऑब्जेक्ट म्हणजे एक डेटा टाईप आहे की एक डेटा आहे ज्याच्यामध्ये त्याचे स्वतःच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या मेथड्स असतात. म्हणजेच काय? तर ऑब्जेक्टमध्ये त्याच्या स्टेट आणि त्याचं बिहेवियर असतं. जो काही डेटा आपण स्टोअर करतो त्या डेटा स्टोअर करत असताना आयटम्स ऑफ डेटा जे काय असतील ऑब्जेक्टचे तर त्यांना प्रॉपर्टीज ऑफ एन ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेसही तुम्ही कोणताही एखादा ऑब्जेक्ट घेता तो ऑब्जेक्ट मधले जे काय आयटम्स असतील ते ज्यावेळेस तुम्ही स्टोअर करतात त्यावेळेस त्या आयटम्स ऑफ डेटा जे काय असतील त्याला प्रॉपर्टीज असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या स्वतःच्या मेथड्स असतात. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जर घेतला तर त्या ऑब्जेक्टला त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या मेथड्स असतात. आता मेथड जे आहे तर मेथड्सला फंक्शन्स असंही म्हटलं जातं. आणि हे फंक्शन्स जे आहे तर हे फंक्शन्स त्या ठिकाणी आपला जो काही डेटा आहे ऑब्जेक्टचा त्याच्यावरती मॅनिप्युलेशन करण्यासाठी मेथडचा वापर केला जातो. आता जावास्क्रिप्टमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आणि मेथड्स असतात या प्रॉपर्टीज आणि मेथड्सला ऑब्जेक्ट मेंबर्स असंही म्हटलं जातं. आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून कार एक ऑब्जेक्ट म्हणून या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे कार एक ऑब्जेक्ट म्हणून या ठिकाणी आपण एक्झाम्पल म्हणून घेणार आहोत. सो प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या प्रॉपर्टीज असतात आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज या ठिकाणी असतात. आता या ठिकाणी आपण बघूया की फॉर एक्झाम्पल कारला डिफरंट प्रॉपर्टीज असतात. सांगायचं जर झालं तर प्रॉपर्टीज मध्ये त्याला नेम असतं, त्याला मॉडेल असतं, कलर्स असतात, व्हेरियस टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज त्या ठिकाणी असतात. प्रत्येक कारला त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. आता ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे आणि मेथड्स असतात या प्रॉपर्टीज आणि मेथड्स ऑब्जेक्टमध्ये ऍक्सेस करण्यासाठी या ठिकाणी डॉट ऑपरेटरचा वापर केला जातो. म्हणजे ज्यावेळेसही तुम्हाला प्रॉपर्टीज किंवा मेथड्स ऍक्सेस करायचे असेल कोणत्याही ऑब्जेक्टच्या तर त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स ऍक्सेस करण्यासाठी इथे डॉट ऑपरेटर जो आहे तो डॉट ऑपरेटर या ठिकाणी वापरला जातो. आता जसं आपण म्हणालो की प्रत्येक ऑब्जेक्टला त्याची प्रॉपर्टीज असतात. सो ज्यावेळेसही तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी जर ऍक्सेस करायची जर असेल तर ती रिटर्न करण्याची त्या ठिकाणी एक सिंटॅक्स म्हणूया. तो सिंटॅक्स असा असतो ऑब्जेक्ट नेम डॉट प्रॉपर्टी नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळेसही तुम्ही प्रॉपर्टी ऍक्सेस कराल त्यावेळेस सर्वात प्रथम ऑब्जेक्टचं नाव असेल, त्यानंतर डॉट ऑपरेटर असेल, त्याच्यानंतर प्रॉपर्टी असेल आणि त्याची व्हॅल्यू असेल. आता जसं आपण म्हणालो होतो की प्रत्येक कारला प्रॉपर्टीज जे आहे त्या प्रॉपर्टीज सेम असतील, मात्र त्याच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूज जशाही कार टू कार चेंज होईल त्यावेळेस त्या डिफरंट असतील. म्हणजे सांगायचं जर झालं तर इथे आपण जर
कारमध्ये स्विफ्ट घेतली, फरारी घेतली किंवा अदर एखादं मॉडेल जर घेतलं तर त्यांचं प्रत्येकाचं प्रॉपर्टी सेम असेल, म्हणजे नेम जी प्रॉपर्टी असेल पण त्याची व्हॅल्यू मात्र वेगळी असेल. मॉडेल मात्र प्रॉपर्टी सेम असेल परंतु त्याची व्हॅल्यू डिफरंट असेल. समजा कलर आपण या ठिकाणी घेतला तर प्रॉपर्टी कलरच असेल परंतु त्याची व्हॅल्यू डिफरंट असेल. म्हणजे जसेही कारच्या प्रॉपर्टीज जे आहे त्या प्रॉपर्टी सेम असतील पण मात्र जशा कार्स चेंज होतील त्यावेळेस प्रत्येकाची जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी व्हॅल्यू त्या ठिकाणी चेंज होईल. आता जसं आपण म्हणालो की कोणती प्रॉपर्टी जर ऍक्सेस करायची असेल तर ऑब्जेक्टचं नाव, त्याच्यानंतर प्रॉपर्टीचं नाव आणि त्याला व्हॅल्यू दिली जाते. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण कार हा इथे ऑब्जेक्ट घेतलेला होता. सो कार देन डॉट नेम, नेम ही प्रॉपर्टी आहे आणि स्विफ्ट या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आहे. मग ज्यावेळेसही आपण समजा इथे दुसरी कार आपण या ठिकाणी घेतली, सपोज मी या ठिकाणी कार चेंज केलं, मी तर कार डॉट नेम इज इक्वल टू सपोज फरारी या ठिकाणी लिहिलं, सपोज कार डॉट नेम इज इक्वल टू मी फॅट या ठिकाणी लिहिलं. सो नेम प्रॉपर्टी या ठिकाणी सेम असणार आहे पण मात्र जशी कार चेंज होईल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू या ठिकाणी चेंज होणार आहे. सो दुसरं जर इथं सांगायचं झालं तर कार डॉट मॉडेल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. सो कार इज नथिंग बट द ऑब्जेक्ट, मॉडेल ही त्याची प्रॉपर्टी आहे आणि सपोज आपण डिझायर म्हणूया तर डिझायर ही त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आहे. त्यानंतर कार डॉट कलर आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. सो कार डॉट कलर इज इक्वल टू व्हाईट, देन रेड, देन ब्ल्यू, असे वेगवेगळ्या व्हॅल्यूज जे आहे त्या व्हॅल्यूज या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. सो नेक्स्ट या ठिकाणी मेथड्स. कोणतेही ऑब्जेक्ट जर घेतला तर त्या ऑब्जेक्टला त्या प्रॉपर्टीच्या समवेत मेथड्सही असतात. मग या ठिकाणी देखील आपण जी कार ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्या कार ऑब्जेक्टला वेगवेगळ्या मेथड्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर स्टार्ट, देन स्टॉप, देन ड्राईव्ह एक्सेट्रा अशा काही मेथड्स या ठिकाणी आहे. म्हणजे जसं आपण कोणताही ऑब्जेक्ट घेतला तर त्या ऑब्जेक्टला मेथड्स या ठिकाणी असतात. मग इथे आपण बघणार आहोत की मेथड्स कशा रिटर्न केल्या जातात आणि मेथड कशा कॉल केल्या जातात. तर जावा स्क्रिप्टमध्ये आपण ज्या काही मेथड आहे त्या मेथड रिटर्न करत असताना खालील प्रमाणे लिहिल्या जातात. इथे देखील ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम असं लिहिलं जातं. आता मेथड नेम लिहिल्यानंतर मेथडच्या पुढे ओपन क्लोज पॅरेंथेसिस या ठिकाणी लिहिलं जातं. म्हणून इथे आपण कार हा ऑब्जेक्ट घेतलेला आहे. सो कार डॉट, सो कार इज नथिंग बट द ऑब्जेक्ट नेम डॉट स्टार्ट इज नथिंग बट द मेथड नेम. म्हणून इथे कार डॉट स्टार्ट आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आणि दुसरी आणखीन एक प्रॉपर्टी आपण या ठिकाणी घेतली आहे ती कार डॉट स्टॉप म्हणून आपण या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजेच इथे देखील जसं आपण म्हणालो होतं की प्रॉपर्टीज जे आहे तर प्रॉपर्टीज कार टू कार जसं चेंज होतील तसंच या ठिकाणी देखील काय आहे, मेथड्स आर ऑल्सो सेम बट परफॉर्म डिफरंटली. मेथड्स या ठिकाणी सेम असतील परंतु परफॉर्म करत असताना मात्र त्या ठिकाणी डिफरंटली ते परफॉर्म करतील. जावास्क्रिप्ट मध्ये दोन प्रकारचे ऑब्जेक्ट्स या ठिकाणी असतात. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये ऑब्जेक्टचे दोन टाइप्स आहे. एक आहे बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आणि दुसरा आहे युजर डिफाईन ऑब्जेक्ट्स. आता बिल्ट इन ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर बिल्ट इन ऑब्जेक्ट म्हणजे हे ऑलरेडी जावास्क्रिप्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतं. म्हणजेच बाय डिफॉल्ट हे जे काय ऑब्जेक्ट्स आहे हे ऑब्जेक्ट जावास्क्रिप्ट आपल्याला प्रोव्हाइड करत असतं आणि हे ऑलरेडी त्या ठिकाणी डिफाईन करून ठेवलेले असतात आणि हे त्या जावास्क्रिप्ट मध्ये स्टोअर असतात. आणि आपण हे जे काही ऑब्जेक्ट आहे तर हे ऑब्जेक्ट आपण डायरेक्टली यूज करू शकतो. मग जावास्क्रिप्ट मध्ये 4 प्रकारचे बिल्ट इन फंक्शन्स या ठिकाणी असतात आणि हे 4 प्रकारचे जे काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत ते आहे ॲरे, डेट, देन मॅथ्स आणि स्ट्रिंग. असे 4 प्रकारचे बिल्ट इन फंक्शन्स जे आहे तर ते बिल्ट इन फंक्शन्स या जावास्क्रिप्ट मध्ये असतात आणि प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या स्वतःच्या स्पेशल अशा प्रॉपर्टीज आणि त्याच्याशी रिलेटेड मेथड्स या ठिकाणी असतात. नेक्स्ट या ठिकाणी ऑब्जेक्टचा दुसरा टाइप आहे आणि तो आहे युजर डिफाईन ऑब्जेक्ट्स. जसं आपण म्हणालो की बिल्ट इन ऑब्जेक्ट्स जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी प्रेझेंट असतात परंतु युजरला जर त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे म्हणजे युजरला त्याचे स्वतःचे जर ऑब्जेक्ट तयार करायचे जर असतील तर युजर त्याचे स्वतःचे ऑब्जेक्ट्स जे आहे
ते स्वतःचे ऑब्जेक्ट तो जावास्क्रिप्ट मध्ये क्रिएट करू शकतो. आणि ज्यावेळेस युजर त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे स्वतःचे ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्या ऑब्जेक्ट्सला युजर डिफाईन ऑब्जेक्ट्स असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेसही युजरला त्याचे स्वतःचे ऑब्जेक्ट्स क्रिएट करायचे असेल तर त्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी न्यू हा कीवर्ड वापरला जातो आणि न्यू ह्या कीवर्डचा यूज करून ऑब्जेक्ट्स जे आहेत ते ऑब्जेक्ट्स त्या ठिकाणी तो क्रिएट करू शकतो. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण बघूया, एक युजर डिफाईन ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. समजा व्हॅर असं आपण या ठिकाणी लिहिलं, ऑब्जेक्टला नाव दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण एक ऑब्जेक्ट जो आहे तो इथे घेतलेला आहे. आता इथे घेत असताना हा जो न्यू डेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे, तर हा न्यू जो कीवर्ड आहे, तर ह्या न्यू कीवर्डच्या साहाय्याने आपण ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण जावामध्ये यूज केले जाणारे जे काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट्स बद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट्सचे टाइप्स आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बिल्ट इन ऑब्जेक्ट आणि युजर डिफाईन ऑब्जेक्ट्स हे डिटेल्समध्ये बघणारच आहोत. तसंच जावास्क्रिप्टमध्ये यूज केले जाणारे जे काही व्हेरियस टाइप्स ऑब्जेक्ट्स आहे, विंडो ऑब्जेक्ट, डेट ऑब्जेक्ट, ॲरे ऑब्जेक्ट्स, हेही आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी बघणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच.